हॅलो, कशा आहात सगळे? आज ना अळूवडी खायची खूप जास्त इच्छा झालेली होती. पण घरामध्ये काही गोष्टी होत्या, काही गोष्टी नव्हत्या. मग म्हटलं बनवू की नको बनवू? पण एक विचार आला, जाऊ दे बनवूनच टाकते. मग अळूचे पानं घेतले आणि मिठाच्या पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी सोक करून ठेवले. तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिरे हे सगळे पेस्ट करून घेतली. त्यानंतर बेसन पिठामध्ये ते सगळं एकत्र केलं. त्याच्यामध्ये थोडंसं ओवासुद्धा चुरून टाकला. लाल तिखट, मिरची, हळद आणि हे गुळाचं पाणी आहे ते सुद्धा त्यात टाकून दिलं. त्यानंतर माझ्याकडे चिंच नव्हती, त्यामुळे मी इकडे लिंबाचा रसाचा वापर केलेला आहे. आईचं सुद्धा परीक्षण खूप बारीक चालू होतं. त्या माझ्याकडे चेक करत होत्या हिला जमतं की नाही म्हणून. अधूनमधून त्या चेकसुद्धा करायला येत होत्या आणि थोडी मदतसुद्धा केली त्यांनी. आणि त्यानंतर अळूचे पानं घेतलं, त्याला उलटं करून घ्यायचं आणि त्याला चांगलं बॅटरने चांगलं लावून घ्यायचं बॅटर. ते झाल्यानंतर त्याला रोल करायचा आणि अशी मी गाळणी घेतलेली आहे स्टीलची, त्याच्यामध्ये ते सगळं ठेवून दिलं आणि मस्त असे वाफवले ते आणि छानपैकी असे वाफले गेलेले होते. त्याचे काप केले. काप केल्यानंतर त्या मग तळायचेच होते. मस्त क्रिस्पी असे तळून घेतले. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.